दिस इज सूदिंग एक्सपीरियंस गाइस। वही बोला ना। फिर हमने दिमाग लगाया। गाइस बिबट्या अगर इसको खाता है। आई एम बैक टू कैंपस गाइस। मी मेघा। आता आम्ही चाललोय फिरायला मस्त बाजूच्या गावात. लांब नाही जास्त. जाऊ मस्त वडापाव खाऊ, इकडे तिकडे फिरू. वडापाव इन मेकिंग गाइस. सो वाओ, वी हैव दिस सुकी चटणी भरभरून घाला अशी मस्त. नाऊ वी हैव टू जस्ट मध्ये थोडी मी इकडे बनवली. रेडी टू ईट. अजून एक वडापाव खातोय आम्ही. दूसरा वड़ा पाव ना जी, एक कैसे हुआ? तो वही बोला दूसरा ना. दूसरा अजून एक और एक. अच्छा, झाली आता पेट पूजा. हाच तो सरळ रस्ता आहे जो पावना लेकला जातो. आज खूप साऱ्या बायकर्स दिसतात आम्हाला. कदाचित पावना कॅम्पिंगला वगैरे जात असतील. ये सिर्फ प्लांट्स है यार, इसमें फूल नहीं है. आगे वाले में चलो, आगे वाले. गाइस बिबट्या अगर इसको खाता है तो उसका पेट 4-5 दिन तक तो फुल रहेगा. सोचो और 3-4 लोगों की जान बच जाएगी उसमें. वाओ, पर ये देखने में कितना अच्छा लग रहा है. सी गाइस, look at this beauty. White rose, पिंक रोजेस तर खूप जास्त मस्त फुललेले आहेत. कॅक्टसचे पण प्लांट्स आहेत. शेप पण खूप युनिक आहे त्याचे. ही तर फक्त एक नर्सरी बघितली आपण. अशा खूप साऱ्या नर्सरीज आहेत इकडे. बघूया अजून नर्सरीमध्ये वेगवेगळे जर व्हरायटीज असतील. मला घ्यायचं आहे, एक विचार करते तिकडे फ्लॅट मध्ये ठेवू. बट लेट्स सी पॉसिबल होतं का. मेघा, अगर कॉलेज के पेड़ पे आम आते हैं तो मेरे लिए निकाल के रखना प्लीज. लास्ट टाइम जैसे हम आम पन्ना बना के पिए हैं. लुक एट दिस सीनरी. हो देखो गाइस, मेघा को ये टमाटर दिख रहा है. एंड सी हाउ फॉर्चुनेट वी आर. फर्स्ट टाइम किसी नर्सरी में वो देख रहे हैं. द मोस्ट आइकॉनिक व्यू ऑफ our college surrounding. जर तुम्हाला माहित नसेल, ही आहे पावना नदी, जी की परंतवाडी तळेगाव या गावातून जाते. आमचं कॉलेज इथे जवळच आहे. वी आर फॉर्च्युनेट इनफ की आम्ही येता जाता ही नदी खूप नेहमी बघत असतो. आणि याच्यामुळेच हा जो आजूबाजूचा परिसर आहे खूप थंड आहे. इफ यू नो तळेगाव मध्ये खूप ड्रास्टिक टेम्परेचर ड्रॉप असतं. खूप थंडी लागते. ऑल थँक्स टू दिस. दिस इज सूदिंग एक्सपीरियंस गाइस. बहुत अच्छा लग रहा है. आई डोंट नो तुम्ही कसं रिलेट करणार आहे ह्याला, बट आय वॉन्ट टू शो यू वन थिंग. त्या बाजूला नदी बघा किती शांत आहे. जस्ट हा ब्रिज
आणि टुवर्ड्स दिस साइड किती गोंधळ आहे, गोंधळ. यू कॅन रिलेट इट विथ युअर पर्सनल एक्सपिरियन्सेस. अँड द रिझन बिंग इकडे एवढ्या सगळ्या नर्सरीज आहेत कारण हे जे नदीचं पाणी आहे ह्याच नदीच्या पाण्याने त्यांची शेती होते. हा, कोणाचा पाय गुलता राहतो, कोणाचा काय राहतो, ते काय सांगून येतं का? बरोबर आहे, बरोबर आहे. मग येतो बघून. या इकडचे लोक पण खूप हेल्पफुल आहेत. आम्ही फक्त त्यांना विचारलं की आम्ही बघू का आतमध्ये. देवर काइंड इनफ, बोलले जा जा, काही नाही, बघायला थोडी पैसे लागतात. सो स्वीट ऑफ देम. हे केळाचे रोप आहेत, जर तुम्ही कधी बघितलं नसेल. See. We have nursery expert with us. ये जो जितने भी छोटे छोटे दिख रहे हैं ये सब सैम्पलिंग है रोज के, जो जिसका कॉस्ट सिर्फ 4 से 5 रुपए लग होता है. फिर ये थोड़े बड़े होंगे, उसको शिफ्ट किया जाएगा. अगर उस टाइम कस्टमर कोई लेता है तो उसका कॉस्ट 15 या फिर 20 रुपए लेते हैं ये लोग. और अगर सपोज मेघा हम लेने के लिए आते हैं यहाँ पे प्लांट, तो ये कितने रुपए में बेचते हैं? लगभग 25 से 30 रुपए, अगर ये इतने बड़े रहते हैं साइज में तो. So if you are staying in Pune, you are coming nearby Talegaon, this is the best option. So मटणे फाटा आहे, तिकडनं तुम्ही वरच्या बाजूला या. हंड्रेड्स ऑफ नर्सरीज आहेत. एवढ्या कमी मध्ये तुम्हाला एवढे चांगले चांगले प्लांट्स मिळतील. आणि ॲज आय मेन्शन इकडे लोक पण खूप छान आहेत. ते कधीच तुम्हाला असं फसवणार वगैरे नाही. सो डू कम गाईज. तिकडे तुम्ही छोटे छोटे घरं बघतायत, तर इथे जे पण लोक काम करतात ते सगळ्यांची राहायची सोय पण इथेच आहे. दिस इज क्रिसमस ट्री. आणि हे आहे हळदीचं झाड. तो मैं और मेघा डिस्कस कर रहे थे कि ये कचरा किसने फेंका होगा. फिर हमने दिमाग लगाया, बीइंग अ MBA स्टूडेंट. यस. नाउ वी नो कि लोग गाड़ी से जाते आते कचरा फेंकते हैं. सो वेयर इज आवर सिविक सेंस? अ बिग क्वेश्चन. किती शांत आणि पीसफुल जीवन आहे हे. आपण ह्याच सगळ्या गोष्टी सोडतो आणि शहरामध्ये जाऊन राहतो. आम्ही 2 वर्ष झाले इथे राहतोय. आम्ही कधीच एवढ्या गोष्टी एक्सप्लोर केल्या नव्हत्या. फायनली आज वेळ आहे. काही करायला नाही तर आम्ही बाहेर निघालोय. आणि वी आर रिग्रेटिंग की आम्ही 2 वर्षामध्ये हे काहीच नाही केलेलं. तर नदीवरती पण आम्ही गणपती विसर्जन सोडलं तर आम्ही आज गेलो.